आमच्या घरची पद्धत ही आहे की मूर्तीचा आकार, मूर्तीची सजावट किंवा मूर्तीचं रूप बदलत नाही गुरुजींना विचारल्याशिवाय, आणि म्हणूनच दरवर्षी सेम मूर्ती असते. मला असं वाटतं की असा एकही दिवस जात नाही जेव्हा आपण देवाकडे काही मागत नाही. गिरगावच्या खूप आठवणी आहेत. लहानपणापासून गणेशोत्सव म्हणजे गिरगाव. गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया. नमस्कार, मी रेशम अंबादास. मूड फ्रेश करणाऱ्या मराठी मूडमध्ये मी तुमच्या सर्वांचे स्वागत करते. कलाकारांच्या घरचा गणपती या विशेष कार्यक्रमात आपण पहिल्यांदाच आलो आहोत आपल्या सर्वांचे लाडके अभिनेते स्वप्नील जोशी यांच्याकडे. आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत त्यांच्या गणपती बाप्पांबद्दल. नमस्कार सर, तुमचं स्वागत आहे मराठी मूडमध्ये. नमस्कार सर, कसा आहे तुमचा मूड? खूप छान, उत्तम. बाप्पांचं आगमन झालंय, याच्यापेक्षा काय चांगला मूड असणार. नक्कीच. सर, काय सांगाल परंपरेविषयी? किती वर्ष झाले तुम्ही गणपती बाप्पांचा? 74वं वर्ष आहे बाप्पाचं, आणि दरवर्षी हीच मूर्ती असते, अशीच आरास असते. गेल्या अनेक वर्ष आता ही पंचधातूची मूर्ती आहे, त्याचीच प्राणप्रतिष्ठा आपण करतो. साधारण आरास हीच असते, साधारण सजावट हीच असते. मागचा देखावा पण नाही म्हणणार, ॲक्च्युली बॅकड्रॉप बदलत राहतो. यावर्षी आम्ही वॉलपेपरच लावला शो. आम्ही म्हटलं की लुकिंग नाईस, पण साधे सोपे बाप्पा असतात, साधं सोपं आरास असते, जास्त पारंपरिक पद्धतीची असते. आणि सर, तुम्ही गिरगावचे आहात, तर गिरगावच्या आठवणी काय आहेत तुमच्या? गिरगावच्या खूप आठवणी आहेत. लहानपणापासून गणेशोत्सव म्हणजे गिरगाव, आणि आता गेली अनेक वर्ष सबर्ब्सला शिफ्ट झाल्यामुळे तिथला सार्वजनिक गणेशोत्सव अनुभवता येत नाही. पण माझ्या कोर मेमरीज आहेत त्या गिरगावातल्या सार्वजनिक गणेशोत्सवाच्या. सर, गणपती बाप्पाकडनं काही असं काही मागितलं आहे आणि ते तुम्हाला मिळाले आहे? रोज मागतो आणि रोज मिळतं. मला असं वाटतं की असा एकही दिवस जात नाही जेव्हा आपण देवाकडे काही मागत नाही, त्यामुळे रोज मागतो. आणि लहान मुलं असतात, आता मायरा आहे, राघव आहे, तर त्यांचं असं असेलच की हां, दरवर्षी आपण वेगवेगळी मूर्ती आणूया किंवा आम्हाला अशी मूर्ती हवी आहे. तसं काही आहे का? प्रत्येकाच्या घरची पद्धत वेगळी आहे. आमच्या घरची पद्धत ही आहे की मूर्तीचा आकार, मूर्तीची सजावट किंवा मूर्तीचं रूप बदलत नाही गुरुजींना विचारल्याशिवाय, आणि म्हणूनच दरवर्षी सेम मूर्ती असते. सर, आणि प्रेक्षकांना काय शुभेच्छा द्याल? तुम्हा सर्वांना माझ्याकडनं गणेशोत्सवाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. गणरायाची कृपा तुम्हा सगळ्यांवर सदैव राहो ही त्याच्या चरणी प्रार्थना. गणपती बाप्पा मोरया.